ज्ञानेश्वरी अध्याय 16 भाग पहिला. या अध्यायाचे नाव दैवासुर संपद विभाग योग असे आहे. म्हणजे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याबद्दल भगवंत सांगणार आहेत. या अध्यायास सुरुवात करताना माऊलींनी प्रथम श्री गुरुवंदना केली आहे. त्यांनी श्री गुरूंना ज्ञानसूर्याची उपमा दिली आहे. हा ज्ञानसूर्य उदयास येताच सारा अज्ञानरूपी अंधार पळून जातो. ते म्हणतात, श्री गुरु जसे अज्ञानबंधनातून मुक्त करतात तसे ज्ञानबंधनातूनही मुक्त करतात. म्हणजेच ते ज्ञान देखील गुरुकृपेने ब्रह्मस्वरूपच होते. सारे काही ब्रह्मरूप अद्वैत. वास्तविक श्री गुरु हे वाणीच्या आवाक्यात येणारे नाहीत. पण तरीही मी वक्तृत्वरूपी अलंकार त्यांना घालत आहे आणि त्यांच्याच कृपाप्रसादाने गूढार्थाने भरलेल्या या गीतेतील श्लोकांचे विवरण करत आहे. 15व्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला संपूर्ण सिद्धांत स्पष्ट करून सांगितला. सारे ज्ञान दिले. क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि उत्तम पुरुष म्हणजे काय ते समजावले. क्षरपुरुष म्हणजे जीवात्मा, जीवचैतन्य. अक्षरपुरुष म्हणजे कूटस्थ आत्मा आणि उत्तम पुरुष हा परमात्मा किंवा शुद्ध आत्मतत्व होय, हे स्पष्ट केले. आणि त्या आत्मतत्वाची प्राप्ती करण्यासाठी आत्मज्ञान हे श्रेष्ठ साधन आहे असे प्रतिपादन केले. त्यामुळे आता पुढे काही सांगण्यासारखे राहिलेच नाही. सगळे ज्ञान देऊन झाले. फक्त गुरु श्रीकृष्ण आणि शिष्य अर्जुन यांच्यातील जिव्हाळ्यामुळे त्यांचा संवाद मात्र होत राहील. या 15व्या अध्यायाच्या श्रवणाने आत्मज्ञानाची इच्छा करणाऱ्या अधिकारी लोकांचे समाधान झाले. पण इतर जे सामान्य साधक होते, भोळे भाबडे, त्यांना आपल्यालाही ज्ञान प्राप्त व्हावे अशी इच्छा निर्माण झाली. कारण 15व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणाले होते की मला पुरुषोत्तमाला जो ज्ञानसाधनेने भेटतो आणि माझ्याशी ऐक्य पावतो तोच ज्ञान आणि भक्तीची परिसीमा आहे. थोडक्यात मोक्ष मिळवण्यासाठी ज्ञाना इतका बलाढ्य उपाय कोणताच नाही हे भगवंत म्हणाले होते. पण त्या सामान्य साधकांना आणखीही काही जाणून घ्यायचे होते. ते म्हणजे ज्ञानाला आडसाटा घालणारे काय आणि ज्ञानाला हितकारक काय, ही ती गोष्ट. म्हणून आता या अध्यायात ज्ञान कसे प्राप्त होईल आणि ते वृद्धिंगत कसे होईल, बुद्धीत स्थिर कसे राहील, अशा स्वरूपाचे वर्णन आता भगवंत करणार आहेत. ज्ञानाप्रत पोचवणारी ती दैवी संपत्ती आणि त्यापासून दूर नेणारी ती आसुरी संपत्ती. याविषयी थोडे विवेचन 9व्या अध्यायातही आले आहे. एकमेकांना पूरक असणाऱ्या वस्तू एकत्र असणे म्हणजेच संपत्ती, अशीच संपत्तीची व्याख्या आहे. त्यात भगवंत प्रथम मोक्ष मार्गापर्यंत पोचवणाऱ्या दैवी संपत्तीचे किंवा दैवी गुणांचे वर्णन करणार आहेत. पाहूया भगवंत काय म्हणतात. ते म्हणाले, पार्था, आता या दैवी गुणांमध्ये प्रमुखपणाच्या आसनावर जो बसतो तो पहिला गुण म्हणजे अभय किंवा निर्भयता हे होय. पथ्याने वागले असता जसे रोग होण्याची भीतीच नसते. त्यामुळे जो कोणतेही विहित कर्म करताना अहंकाराला, कर्तेपणाला वाव न देता ते कर्म करतो, म्हणजे ते पथ्य तो पाळतो, त्याला संसार बंधनाचे भय राहत नाही. त्याला अभय म्हणावे. अथवा ज्याला सर्वत्र एकात्मता दिसते, सर्वांचा आत्मा एकच असे प्रतीत होते, समबुद्धी, त्याला भय कुठले? म्हणजे द्वैतभावाचा त्याग केला असता भयापासून मुक्ती मिळते. उदाहरणार्थ, पाणी जर मिठाला बुडवू लागले तर ते मीठ जलरूप होते, एकत्व पावते. ते मीठ त्याला फार विरोध करायच्या किंवा अडवायच्या प्रयत्नातच लागत नाही. ते स्वतःच जलरूप होते, त्यातच त्या पाण्यामध्ये एकरूप होऊन जाते. आपलं असं काही अहंकार ठेवत नाही. आता मग त्या मिठाला भय कसले? असे अभय होण्यासाठी
यथार्थ ज्ञान आवश्यक असते. आता सत्वशुद्धी किंवा अंतःकरणाची शुद्धता म्हणजे काय ते पाहूया. राख जशी पेटतही नाही म्हणून विझतही नाही, किंवा अति उन्हाळा व अतिवर्षा या व्यतिरिक्तही गंगा जशी सहज स्थितीत वाहती असते, त्याप्रमाणे बुद्धीत मनात संकल्प विकल्पाची ओढही राहत नाही. रजतमात्मक गुणांचे जड ओझे नाहीसे होते. असे जे साधक निर्मळ मनाने विहित कर्म आचरतात त्याच्या ठायी सत्वशुद्धी आहे असे म्हणावे. इंद्रिय विषय समोर आले तरी त्याचे मन विचलित होत नाही. त्याची बुद्धी कायम सत्स्वरूपी अनन्य असते. तो सत्वशुद्ध. आता ज्ञानयोग व्यवस्थिती म्हणजे काय त्याविषयी सांगतो. आत्मसाक्षात्कारासाठी ज्ञान आणि योग यापैकी ज्यावर आपली निष्ठा श्रद्धा बसते तो मार्ग पत्करून एकदा निश्चय करून त्या ठिकाणी चित्त एकाग्र करावे. अनेक मार्गांच्या पाठीमागे जाऊ नये. लक्ष्मी जशी श्री विष्णूंच्या पायी अनन्य भावाने स्थिरावली, अन्य काही तिने पत्करले नाही, तसे कोणत्याही एका साधनाच्या ठिकाणीच निष्ठा ठेवून स्थिर व्हावे. याला ज्ञानयोग व्यवस्थिती असे म्हणतात. यापुढे दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप आणि आर्जव हे जे दैवी गुण आहेत त्याविषयी जाणून घेऊ. आपल्याकडे असेल त्या संपत्तीने संकटग्रस्त असलेल्या शत्रूला सुद्धा मदत करणे, विनमुख न लावणे, हे सर्वात योग्य दान होय. वृक्ष जसा आपल्याजवळील फळे, फुले, छाया इत्यादी सारे काही समान वृत्तीने येईल त्या वाटसरूला देतो. तो मित्र का शत्रू, चांगला का वाईट, तो योग्य का अयोग्य हे काही बघत नाही. त्याप्रमाणे आपल्याजवळील विद्यमान असलेल्या विविध प्रकारच्या संपत्ती त्या श्रांत जीवास विश्राम मिळेल असा विनियोग करणे म्हणजे हे दान म्हणावे. यामुळे मोक्ष दृष्टीपथात येतो. आता दम म्हणजे काय ते पाहूया. गढूळ झालेले पाणी निवळीच्या बीच्या साह्याने स्वच्छ केले जाते. गाळ आणि शुद्ध पाणी यांचे एकमेकात मिसळणे त्या बीमुळे थांबवले जाते. त्याप्रमाणे विषय आणि इंद्रिये यांची ताटातूट करता येणे याला दम किंवा इंद्रिय विषय दमन असे म्हणावे. विषयांना इंद्रियाच्या दारातही उभे न करता त्या इंद्रियांना प्रत्याहाराच्या हाती सोपवणे, वैराग्याचा अग्नी इंद्रियांच्या द्वारी पसरून ठेवणे, जेणेकरून अंगात मुरलेली प्रपंचवृत्ती बाहेर निघेल असे करणे म्हणजे दम होय. किंवा कृच्छ्रे, चांद्रायणे यासारखी अतिकष्टाची व्रते ती आचरणे याला दम असे नाव आहे. आता आणखीही काही गुण पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग पहिला समाप्त.